नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आम्ही सुद्धा खूप मजेत आहोत. तर जुई पाटील या चॅनलकडनं तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे इस्टर्न याची खमण ढोकळ्याची रेसिपी. मी नेहमी डाळीचीच खमण ढोकळे बनवत असते, परंतु माझ्या लेकीचा आज हट्ट होता की लेकही म्हणत होते आणि मिस्टरही म्हणत होते की आज आपण याचा खमण ढोकळा खाऊन बघूया. तर रेडीमेड पॉकेट आणायचं होतं आणि ते मी फोडलं. घरातच दही मुरलेली होती, तर मी ते अर्धच पॉकेट टाकलं, जेणेकरून म्हटलं कसे होतात काय होतात, आपल्याला काय अनुभव नाही म्हटलं हे रेडीमेड पॉकेटांचे. तर आणून बघितलं, छानसं असं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर त्याचे इनोही टाकण्याची मला गरज वाटली नाही आणि मीठही टाकण्याची गरज वाटलेली नाही. तर छानसं असं मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. पूर्णपणे तेल लावलेलं आहे. तर ताट फिरतोय कारण की एका हातात मोबाईल पकडावा लागतो ना शूटिंगसाठी, त्यामुळे. तर मी पाणी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये चिंच टाकलेली आहे आणि हे पीठ त्या ताटामध्ये छान असं पसरून ठेवलेलं आहे आणि ते असं जरासं ठोकलं आहे, जेणेकरून ते बुडबुडे आपले फुटायला पाहिजे म्हणून. हा ताट ठेवला आहे पाण्याच्या वाफेवरती. बघा. आणि त्याच्यावरही मी ताट असा छान झाकून ठेवलेला आहे. 15 मिनिटानंतर जेव्हा ओपन केलं तेव्हा तो हातालाही चिपकत नव्हता. तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघतच असणार. तर बघा, माझे 94 हे एवढे सबस्क्राईब झालेले आहेत. हे सबस्क्राईब वाढतही नाही आहे. मला माहिती नाही आहे काय कारण आहे न सबस्क्राईब वाढण्याचे. मी काही काही जणांचे एवढे म्हणजे असे एकदम सिंपल सिंपल असतात, तरीसुद्धा त्यांचे प्रत्येकाचे मी जे जे व्हिडिओ बघते ना त्यांचे त्यांचे सर्वांचे, कोणाचे 7,000, कोणाचे 10,000, कोणाचे लाख, तर कोणाचे करोड असे सबस्क्राईब असतात. आणि मी म्हणते माझे सबस्क्राईब का वाढत नाही आहे? तर माझं नक्की कुठे चुकतं आहे की काय व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम होत आहेत का? तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून ते सबस्क्राईब वाढतील आणि मला सपोर्ट करा. तर बघा, मी हा खमण ढोकळा जो बनवलेला आहे तो खूप स्पॉन्जी झालेला आहे. नंतर मी फोडणीही दिलेली आहे त्याला राई आणि कढीपत्त्याची. तर नक्की मला म्हणजे जुई पाटील या चॅनलला ना सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये पण नक्की सांगा की सबस्क्राईब न वाढण्याचे कारणं. मला काही समजत नाही आहे की माझे सबस्क्राईब का नाही वाढत आहेत. आणि माझं ना एक अशी सवय की मी सकाळी उठले ना की पहिलं बघते की माझे सबस्क्राईब किती झालेले आहेत आणि रोजच ते 94 ते मला काही समजत नाही आहे. तर बघा, जुई पाटील या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे? फक्त एक 15 मिनिटाची रेसिपी आहे, झटपट अशी झालेली आहे आणि किचनमधून लवकरात लवकर आपल्याला आनंद पण झालेला आहे की बाबा एवढी लवकर रेसिपी झाली आणि माझी सुटकासुद्धा झालेली आहे. तर झालेला आहे आपला संडेचा नाश्ता. आता बनवूया दुपारचं जेवण. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की व्हिडिओ सांगा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू.